नमस्कार, मी सोनाली कोपरकर। दरवर्षी जगभरात जवळपास 3 लाख महिलांचा मृत्यू हा सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाच्या मुखाचा कर्करोग यामुळे होत आहे। तर हे कॅन्सर का होते? तर ते HPV व्हायरस याच्या संसर्गामुळे। तर HPV व्हायरस म्हणजे काय? तर HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस। या व्हायरसचे 100हून अधिक असे प्रकार आहेत। काही प्रकारात तर रुग्णांना सिम्पटम्स सुद्धा दिसून येत नाही, तर काही प्रकारात रुग्णाच्या हातावर, पायावर, तोंडावर किंवा तोंडाच्या आत फोड येणं असे प्रकार घडतात। काही प्रकारात पोटात गर्भाशयाच्या मुखाच्या टिश्यूंची वाढ होऊन ते कॅन्सरच बनतं आणि त्यामुळे महिलांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागते। तर आता HPV व्हायरसचा संसर्ग कसा होतो आणि त्यापासून आपण स्वतःला सुरक्षित करू शकतो का, हे जाणून घेऊया। HPV व्हायरसचा संसर्ग हा 80% रुग्णांमध्ये लैंगिक संबंधातून झालेले अभ्यासातून सिद्ध झाले आहे। HPV व्हायरसच्या संरक्षणासाठी आपल्या भारतात प्रतिबंधात्मक लस सुद्धा अवेलेबल आहे। तर ही लस आपण कोणाला देऊ शकतो किंवा किती वर्षापर्यंत आणि त्याचा डोस कसा असेल याबद्दल जाणून घेऊया। ही लस आपण 9 ते 14 वयोगटातील मुलामुलींना देऊ शकतो। ह्याचे 2 टप्पे आहेत। एक टप्पा म्हणजे पहिली वॅक्सिन घ्यायची आहे, त्याच्यानंतर दुसरा टप्पा हा पहिल्या वॅक्सिन नंतर 6 महिन्यांनी आपण घेऊ शकतो। जर तुम्ही 15 वर्षापर्यंत सुद्धा ही लस घेतली नसेल तर 15 आणि 15 पासून पुढे 26 वर्षापर्यंत वयोगटातील महिलांना ही लस 3 टप्प्यात दिली जाते। त्यामध्ये पहिला म्हणजे पहिली वॅक्सिन घ्यायची आहे, दुसरा टप्पा म्हणजे पहिल्या वॅक्सिन नंतर पुढे 1 ते 2 महिन्यापर्यंत आपण दुसरा डोस घेऊ शकतो आणि तिसरा टप्पा म्हणजे पहिल्या वॅक्सिन नंतर पुढे 6 महिन्यापर्यंत आपण तिसरा डोस घेऊ शकतो। तुम्ही 26 पेक्षा जास्त वयोगटातील असाल तर 46 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही ही वॅक्सिन घेऊ शकता। फक्त तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही ही वॅक्सिन घ्या। तर आपण HPV संक्रमित तर नाही आहे ना, याची तपासणी करण्याकरता पॅप स्मेअर नावाची चाचणी करावी लागते। पॅप स्मेअर, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 या सर्व चाचण्यांचा खर्च प्रायव्हेट सेक्टरमध्ये 10,000 पर्यंत आहे, परंतु आपल्या सत्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये याचा खर्च फक्त 700 रुपये पर्यंत आहे। सोबतच आपले तज्ञ डॉक्टर, बेस्ट गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर हिमाबिंदू बरनवाल यांच्याकडून आपल्याला मोफत सल्ला देखील घेता येईल। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा या जनजागृतीच्या लढ्यात सहभागी व्हा आणि पॅप स्मेअर टेस्ट जरूर करा। तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलींच्या सुंदर अशा भविष्यासाठी वॅक्सिन नक्कीच घ्या। मी घेतली वॅक्सिन, तुम्ही घेतलीत का? इफ यू लाईक द इन्फॉर्मेशन, प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।